आता आपण नाकाविषयी म्हणजे सर्दी आणि सायनुसायटिस या विषयावर बोलूयात. सध्या थंडीच्या सीझनमध्ये सर्दी हा खूप कॉमन प्रॉब्लेम आहे. पुष्कळ लोकांना ॲलर्जिक सर्दी होत असते. आपल्याकडे पुण्यामध्ये पर्टिक्युलरली आपल्याकडे प्रदूषण खूप जास्त आहे आणि गारवा ह्या थंडीमध्ये खूपच जास्त पडलेला आहे. सडन टेम्परेचर व्हेरिएशन्सनी आपली नाकाची जी त्वचा असते ती सेन्सिटिव्ह होते आणि त्याच्यामुळे तो म्युकस जनरेट होतो. बाहेर जाताना आपल्या प्रदूषणाशी किंवा धुळीशी जेव्हा संबंध येतो तेव्हा ते म्युकस सिक्रेटिंग ग्लँड्स हे म्युकस जास्त प्रमाणात तयार करतात आणि ती सेन्सिटिव्हिटी वाढल्यामुळे शिंका येऊन ती सर्दी बाहेर पडते. काही पेशंट्सना मात्र सर्दी बाहेर न पडता ती मागे घशात उतरते आणि ती कफच्या रूपात बाहेर पडते. याला पोस्ट नेझल ड्रिप म्हणलो. सो जेव्हा ती ॲलर्जिक सर्दी असते तेव्हा त्याची ट्रीटमेंट अशी रिलेटिव्हली सोपी आहे आणि सर्वप्रथम म्हणजे लोकांनी मास्क वापरावे जर ते टू व्हीलरवर जास्त जात असतील तर. कारण धुळीचं प्रमाण हे आपल्या पुण्यामध्ये खूपच जास्त आहे. ह्याच्यानी बराचसा प्रॉब्लेम्स कमी होतात कारण औषधांची गरजही कमी होते. आता काही लोकं म्हणतात की ॲलर्जिक सर्दी माझी 12 महिने असते. अशी सीझनल नसते, कायमस्वरूपी असते. सकाळी उठल्यावर 10-12 शिंका ह्या मला रोजच येतात. असं म्हणणारे पेशंट्स आहेत, त्यांना मात्र आपल्याला थोडीशी जास्त ट्रीटमेंट द्यावी लागते. ॲलर्जीची ट्रीटमेंट ही मी तरी 3 भागात डिवाईड करतो. एक म्हणजे लाईफस्टाईल चेंजेस आणि मॉडिफिकेशन्स. त्याच्यात मी जसं म्हटलं तसं मास्कचा वापर, कधी-कधी इव्हन बाहेर जाताना आपलं गाईचं साजूक तूप नाकाच्या शेंड्याला इथे वरतून जरी लावलं तरीसुद्धा पुरेसं पडतं. कारण त्याच्यात काही धुळीचे कण, प्रदूषणाचे कण हे बाहेरच्या बाहेर अडकतात. दुसरी गोष्ट म्हणजे काही लोकांना जलनेतीबद्दल कोविडमध्ये माहिती झालेलं आहे. सो जलनेती म्हणजे नेझल वॉश आणि त्याच्याने ते आत गेलेले धुळीचे कण वगैरे सगळे बाहेर पडतात. सो काही लोकांना ज्यांना ते जमतं त्यांनी ते जरूर करावं. दुसरा भाग म्हणजे ऑब्व्हियसली मेडिसिन्स. मेडिसिन्समध्ये आपल्याकडे काही अँटी ॲलर्जिक गोळ्या आहेत. खूप लोकांना काही गोळ्यांनी झोप येते. सो हल्ली न्यूअर जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक्स विच आर नॉन ड्राउझी हे पण हल्ली प्रिस्क्राईब केले जातात. त्याबरोबरच टॉपिकल म्हणजे लोकल स्टेरॉइड नेझल स्प्रे ह्याने खूप चांगला रिलीफ मिळतो. तिसरा भाग म्हणजे इम्युनोथेरपी. इम्युनोथेरपी म्हणजे एक प्रकारचं वॅक्सिन किंवा लस असंच धरायला हरकत नाही. कारण त्याच्याने आपली प्रतिकारशक्ती बदलते. त्याच्या आधी आपण ॲलर्जी टेस्ट करून घेतो. ॲलर्जी टेस्टमध्ये 2 पद्धती आहेत. एक ब्लड टेस्ट आहे आणि एक स्किन प्रिक टेस्ट आहे. स्किन प्रिक टेस्टमध्ये आपण वेगवेगळ्या ॲलर्जेन्सबद्दल माहिती घेतो आणि कुठलं ॲलर्जेन त्या पर्टिक्युलर पेशंटला त्रास देत आहे हे आपण शोधून काढतो. जर धूळ ही पुष्कळ प्रमाणात दिसते सो त्याच्या अगेन्स्ट आपण इम्युनोथेरपी देऊ शकतो, ज्याच्यात आपण जिभेखाली ड्रॉप्स पुढचे 6 ते 8 महिने किंवा वर्ष ते 2 वर्ष डिपेंडिंग अपॉन पेशंट्स रिलीफ हे आपण चालू करतो. पेशंटला किती फायदा होतोय ह्याप्रमाणे ती ट्रीटमेंट ऑलमोस्ट 3 वर्ष चालते. बट इट इज अ स्लो अँड स्टेडी प्रोसेस. सो ते अशी गोळी नाही की एकदा घेतली की एकदम बरं होणार आहे. तर प्रतिकारशक्ती चेंज व्हायला थोडा वेळ लागतो. तर हे इम्युनोथेरपी. सो ॲलर्जीजबद्दल आपण आत्ता जाणलेत आहोत. आता ह्यापुढे आपण वळूयात डेव्हिएटेड नेझल सेप्टम. डेव्हिएटेड नेझल सेप्टम म्हणजे नाकाचं हाड वाढणे. पुष्कळ लोकांना नेझल ब्लॉकेज हे बऱ्याच प्रमाणात दिसतं. सो त्याच्यात आपण नाकामध्ये चेकअप करून नाकाचं हाड वाढलं की नाही हे पहिले बघतो. थोडंफार डेव्हिएशन पुष्कळ लोकांना दिसतं. पण जेव्हा ते ग्रॉसली डेव्हिएटेड असतं तेव्हा मात्र ते नेझल सिम्प्टम्स जास्त दिसतात. अशा ह्याच्यात बरेच वेळा शस्त्रक्रिया केली जाते. शस्त्रक्रिया म्हटलं की पेशंटला पहिले घाबरायला होतं, पण तसं काहीच नाहीये. ही एंडोस्कोपिक दुर्बीणद्वारे केलेली शस्त्रक्रिया असते आणि रिकव्हरी टाईम खूप पटकन पेशंट बरा होतो. ऑलमोस्ट आठवडा ते 2 आठवड्यात पेशंट पूर्णपणे बरा होऊन तो त्याच्या मार्गी किंवा कामाला लागतो. आता आपण वळूयात सायनोसायटिसकडे. सो डेव्हिएटेड सेप्टम जसं आपण बोललो त्याच्याने नेझल ब्लॉकेज होतं. ब्लॉकेज झालं की सायनसमध्ये हवा पोचत नाही. हवा पोचली नाही की तिथले म्युकस सिक्रेटिंग ग्लँड्स म्युकस तयार करतात आणि मग ते अडकतं. जेव्हा ते सायनसमध्ये अडकतं तेव्हा व्हेंटिलेशन नसल्यामुळे ते प्रेशर सेन्सेशन किंवा फेशियल पेन किंवा प्रेशर हे पेशंटला जाणवतं. काही लोकांना डोकेदुखीचाही त्रास होतो आणि आतमध्ये कधी-कधी नाकामध्ये काही चिकट स्त्रव किंवा त्याचा येणारा वास हेही पेशंटला जाणवतं. पुष्कळ वेळा सायनोसायटिस पेन हे जेव्हा आपण खाली वाकतो
तेव्हा मात्र सर्वात जास्त जाणवतं. सो अशा केसेसमध्ये बरेच वेळेला अँटिबायोटिक्स हे सजेस्ट केले जातात. फक्त हे सिम्प्टम्स जर परत परत येत असतील तर मग मात्र त्याची शस्त्रक्रिया असते. ती पण शस्त्रक्रिया जसं नाकाचं हाड वाढले तसेच सिमिलर बेसिसवर एंडोस्कोपिकली केली जाते आणि इट इज अ मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी. आता आपण बोलूयात नोज ब्लीड्सबद्दल, म्हणजे नाकातनं रक्त येणे. नाकातनं रक्त येणं हे सीझन चेंजला खूप कॉमनली दिसतं. वयस्कर लोकांमध्ये अजून आणि लहान मुलांमध्ये पण हे दिसतं. सो बरेच वेळेला काय होतं की सडन टेम्परेचर व्हेरिएशन ही नाकातली त्वचा ही सेन्सिटिव्ह होऊन त्यातली एखादी रक्तवाहिनी फुटते. ही फुटली की तेवढ्यापुरतं रक्त येतं. बरं, मग ते थांबवायचं कसं? तर नाक दाबून धरायचं आणि बर्फाने ह्या 3 स्पॉट्सला शेकायचं. कधी झोपायचं नाही. कायम बेसिनच्या समोर जाऊन नाक बंद करून हे असं बर्फाने शेकायचं. ह्यानी एक 2 ते 3 मिनिटात बरेच वेळेला रक्त थांबतं. कारण पुष्कळ वेळा रक्त हे नाकाच्या समोरच्या बाजूनी येत असतं. कधी-कधी काही केसेसमध्ये जेव्हा बीपी वगैरे वाढतं, तेव्हा मात्र ते रक्त कंटिन्युअसली चालू राहतं किंवा मागे घशात उतरलं. काही लोकांचं ज्यांना हार्ट प्रॉब्लेम्स वगैरे असतात, त्यांना बरेच वेळेला रक्त पातळवायची औषधं चालू असतात. सो त्या पेशंट्समध्ये मात्र एक्झामिन करून लागलं तर कधी-कधी नेझल पॅकिंग ही गोष्ट करावी लागते, ज्याने तो रक्त थांबतं.